रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, गरिबाची फाटली जुळी, ओसाला ना टोळी, गरिबाचं लय मरण आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्यानी पडले साखर, गरिबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झाला नौकर. ही अशी परिस्थिती, शेतकऱ्याला खायला मिळाना भाकर. अहो तरुण मुलांना आईबाप नको वाटत येत, आईबापाला लावतो कामाला, सासूला नेतो चारे धामाला, कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल करी कष्टी सज्जना, चांगल्याला जो त्रास देतो त्याला खळ म्हणायचं. बघा तुम्ही आता पालखी सोहळा झाला, लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबा यांच्या सोबत, आवाज वाढव जरा. आणि वारीत एखादा जर माळ घालून गावात आला तर गावातली गप मरत नाहीत. की पारावले, चौकातले, टपरीवले, पुला खालचे, गावचं सेंटर जिथं असून तिथं ज्या टोळ्या असतात ना, ह्या गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असतात. त्याची माळ बघितली की हे लगेच बघा आता काय बघायचंय, गंधन बुकान हरिपाटन काकडा. आधी तर लय पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करा. आता म्हणतो नसते घात तर बरं झालास, पहिलं पियत होतो मला कोण बोलत नव्हतं का, मी बोललं की ठोकीत होता, आता पियता येईना हाणता येईना, आता गप मर. अहो करी कष्टी सज्जन म्हण, हे काय चांगल्याला जगून देतात काय. आता इतका ताकद लावून आमदार साहेबांनी त्यांच्या परिवाराने कार्यक्रम आयोजित केलाय, तरी काय कांच्या डोक्यात गणगण असं कशामुळे करत असतील. अरे करू नको पण जळू नको ना. करणाऱ्यांना का नाव ठेवतो, तो आहे तोपर्यंत वाय बापाला त्रास दिला गेलं बी त्यांचे काय पुण्य तिथे घालू नको, पण करणाऱ्याला तरी नाव ठेवू नका. याला म्हणायचं खळ. विठ्ठल आजचा कार्यक्रम काय करायचा, एक वाक्य सांगतो. काळ बदलला, लोकांकडे पैसा झाला जास्त ना, अक्कल झाली कमी, त्याच्यामुळे धर्म चाललाय बुडत आणि परंपरा घातल्यात मातीत. हे लोकांना नको वाटतंय हे पुण्यतिथी वगैरे. ते परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला, कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट. काका म्हणले सगळं करतो 10,000 लागतं. नाही हे म्हणले 20 घ्या पण सगळं तुम्हीच करा. हे म्हणला ठीक आहे. काका म्हणले सगळं आम्ही करतो पण टकलं कुणाचं करायचं. ते म्हणला ज्याचं प्रवचन ठेवले त्याचं. म्हणजे बाप तुमचे जाणार आणि चंपी वार करायचे करता का. ही असली लोक धर्म माते. तो एक परिवार आणि आजचा दुसरा हल्ला. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवान माणसं असावी लागतात तर दारात टाळू असतो. हे कुणाचंही काम नाही. मग खळाने किती नावं ठेवू द्या, आपण आपली सेवा करत राहायचं. खळ जे खळांची व्यंकटी हे सांगा बरं का. ज्ञानोबारायांचं पसायदान म्हणजे मागणी आहे. आपल्याला तुकोबारायांच्या मागणीकडे जायचंय, पण आधी पाय आता बघावं लागेल ना. ज्ञानोबार पसायदान ही मागणी. पसायदान किती श्रेष्ठ एक वाक्य सांगतो. अमेरिकेचे या 2 टर्मच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, आताचे नाही बरं का, आताचे तात्या इस्कुरी जरा, ती फक्त त्यांना पेटवायचं पडलं, मिटवायचं नाही. या तात्याचं नाही सांगत. बराक ओबामा त्यांची मागल्या 2 महिन्यापूर्वी 20 आवडीची गीतं प्रसिद्ध झालीत. त्याचं पत्रक व्हायरल झालं. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, 20 आवडीची तुमची जी गीतं आहेत ती प्रसिद्ध झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आवडीच्या 20 गीतांपैकी एक ज्ञानोबारांचं पसायदान आहे. ही माझ्या ज्ञानोबारांची ताकद आहे. पण महाराष्ट्रातल्या काय काय जातींच्या नीट पसायदान पाठ नाही, मनुष्यपणाला कलंक आहे. त्याच्याप्रमाणे वागायचं तर लय लांब, ते रे बस की बात नाही हो, पण पाठच नाही. पुढचं तर लांबच राहिलं. त्याच्यात काय सांगितलं हे पसायदान ज्ञानोबारांची मागणी आहे. खळांना मारायचं नाही, त्यांच्यातला वाकडेपणा मारायचा. आणि खळ ड्रेसवरून ओळखू येत नाही. पुढचं वाक्य बोलू का. खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. खळ हा गण सुद्धा लावू शकतो. आणि गंधाचं माळाचं बाह्य रंगाचं डुप्लिकेट आवरण टाकून आपल्या दुकानातला दूषित माल मागच्या दरवाजाने यशस्वीपणे विकू शकतो. याला खळ म्हणते. विठ्ठल चलता भांडणं लावतो त्याला खळ म्हणायचं. गावात 1 सप्ताह असला तर खळाला करमत नाही. 2 झाले पाहिजेत. एका दिंड्याच्या 2 दिंड्या, मग खळ खुश. खळ किती वाईट आहे ह्याच्यावर सांगतो. एका गावात एक खळ आता सहज फिरायला निघाला. किराणा दुकानदार बसलं होतं, जुन्या काळातलं दुकानदार. त्याने खळाला जिहारी घातला. खळ आला. काय गरज आहे का मूर्खाला कधीच जवळ बोलवायचं नसतं, एकटं मारायचं पण बावळाटाची संगत करायची नाही. विठ्ठल
त्याने त्याची चाल दाखवलीच ना, त्याने गुळाचा खडा उचलला त्याच्याच दुकानातला आणि लाकडी खांब होता त्या दुकानात, त्या लाकडी खांबाला असा गुळ पुसला, झाकून ठेवलेला, ओपन केला गुळ. कुणी? खळ. हे लक्षात ठेवा. आवाज द्या थोडा म्हणजे खळ कळण. लय आरडावं लागते, असं सहज आवाज आला पाहिजे, असं कानाखाली हाणल्यावानी सन्न कुणाचा रिटर्नचा. आणि मुंग्यांना लिंक लागली बुवा, इथं गुळ आहे, मुंग्या आल्या, मुंग्या चिकटल्या, मुंगळे चिकटले त्या गुळाच्या पुसलेल्या ठिकाणी. वरून पालीने बघितलं, पालेला वाटलं किडेच आहेत, पाल आली, पाल चिकटली. कोणाचा कुटाणा? खळाचा. पाल वगैरे सगळ्या वस्तू लांबून घरातल्या मांजराने बघितलं, तिला वाटलं खांबा उंदीरच आहे काय नको. मांजराने उडी हाणली, मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर, दारात बसलं तर. मांजराची उडी. एक वेळ भाजप आणि राष्ट्रवादीचं जमन, शिवसेनेचं आणि काँग्रेसचं जमत, कुणाचं जमतं, आणि जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. विठ्ठल. मांजराचं जमत नाही. कुत्रं लागलं भोकायला, मांजर गेलं पळून. कुत्रं भोकायला लागलं की शेजाऱ्याचं कुत्रं होतं, ती बी लागलं भोकायला. दुकानदाराचं कुत्रं आणि शेजाऱ्याचं कुत्रं, हे जे ऐकून ती कुत्रं. बऱ्याच कुत्र्यांचा स्वभाव आहे भुकणे, आणि बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय बुवा. मी कुत्र्यांचं सांगतोय, तुम्ही का हसत आहे? बघा तुम्ही संध्याकाळी निवांत गावातले कुत्री भुकवले की वस्तीवली भुकतात. वस्तीवली ऐकून वाढीवली, गल्लीतली, चौकातले खरं काय, खोटं काय, सार काय, आसार काय, तथ्य काय, मिथ्या काय, जरा तळाशी जाऊन बघा मग बुका. हे कुणाचा कुठा नाही, हे कुठपरी गेलंय बघा प्रकरण, गोळापासून पार कुत्र्यापर्यंत. खळ. दुकानदाराचं कुत्रं जरा ताईट होतं, त्याने शेजाऱ्याचं कुत्रं भांडणं जाग्यावर ठार करून टाकलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली माझा कुत्र्यावर लई जीव होता, आणि दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्रं मारलं. मग ते म्हणला मी काय करू? काहीच करू नका, काठी काढा दुकानदाराचं कुत्रं हाना. बायकोचा शब्द मोडते का माणूस? काठी काढली आणि दुकानदाराचं कुत्रं हाणायला सुरुवात केली. पण दुकानदाराचं कुत्रं हाणायला लागल्या, दुकानदाराची बायको तरी कशी गप्प बसन? ती म्हणजे कुत्र्याची भांडणं होतच असते. तर मग शहाण्या माणसाने काठी घेऊन हाणायचा काही संबंध आहे? ते मला मी काय करू? काठी काढा आणि शेजारी हाना. ते कुत्रं राहिलं बाजूला, दुकानदारांनी शेजारी इतकी भांडणं, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले आणि चक्कर येऊन खाली पडले. आणि मग त्या खळाला विचारलं आता कसं वाटतं? ते मला आता शिक जरा करमायला लागलं म्हणला. अरे म्हणजे तुम्ही म्हणता इतका वाईट आहे, बदलतो का? तुका बरं मला आमच्या संगीत आला तर तुका म्हणे खळ करो शनेचे निर्मळ. क्लिअरच करतो कसं नट यावे, कसलाही असू दे, आमच्या संगीत आला की आम्ही त्याला क्लिअरच करतो. शुद्ध होऊन जावे, दोंडी पिटी व्हावे, चोका मेळा. खळाला सुद्धा क्लिअर करण्याची ताकद संतांच्या संगतीत आहे. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. खळांना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबर आहे. माझ्या वार करायला अंकार नको, नामदेवाने मागणी केली. अंकाराचा वारा न लागो राजाचा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. संत संग द्या, नाथ महाराज संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. खळांना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबर आहे. वारकरी नम्र असावा, नामदेव महाराज. संत संगत घडू द्या, नाथ महाराज. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये थोडा मॉनिटर द्या मला, पुन्हा 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 जन्म द्या. अरे विना थोडा हळू. एक प्रश्न आहे, मागणी कुणाला करतायत? हरीला. आणि मागणी काय केली? हरिदासाचे घरी. म्हणजे हरीच्या समोर उभं राहायचं आणि हरीच्या दासाच्या घरी जन्म मागायचा. उघड उघड हरीचा अपमान. विडल. तुमची मागणी कोण पूर्ण करणार आहे? त्यांच्याच घरी जन्म मागा ना. हरीच्या समोर उभा राहून हरिदासाच्या घरी जन्म मागायचा. बरं ठीक आहे, मग देवाला कमीपणा वाटेल अशी मागणी तुका बऱ्या करतील का? बरं असं बी नाही. मग हरीच्या समोर उभं राहून हरिदासाच्या घरी जन्म मागितल्याच्या नंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. आणि हरीला जर हरीचं घर आवडलं असतं तर पुढचा मी सांगतो तो अभंग निर्माण झाला नसता. देव वैकुंठ सोडून हरिदासाच्या घरी आला. वैकुंठ सोडून, हा टप्पा महत्वाचा आहे. वैकुंठ हे हरीचं घर आहे, ते सोडून नेलं. आला कुठं? संत सदनी. संत सदनी या शब्दाचा अर्थ आहे हरिदासाची घरी. देवालाच हरीचं घर आवडत ना म्हणा. हरीचं घर म्हणजे मोक्ष आहे आणि हरिदासाचं घर म्हणजे भक्तीतला आनंद आहे. विडल. आणि भक्तीतला परमानंद लुटण्यासाठी मोक्ष सुख हाणूला तर हरी तुझं घर नको, हरिदासाचं घर पाहिजे. म्हणून मागणी हरिदासाचे घरी. कसं आहे? थोडा आवाज द्या. देव टेन्शन मध्ये गेला ना, देवाला हरीच्या घरी करमत नाही. एकदा काय झालं, पंढरपूरमध्ये देव डोक्याला हात लावून बसले आणि देवाला आलं टेन्शन. रुक्मिणी मातेला बोला ना, कुणालाच बोला ना, आईला टेन्शन मला करायचं काय.
देवाला टेन्शन का आलं? देवाने ह्या जगात नजर टाकली आणि बातम्या बघितल्या एक दिवशी, आणि बातम्या जर बघितल्या ना अर्धा तास, चांगला माणूस खचतोय बरं का सध्या. पॉझिटिव्ह काय नाहीच. धाराधरी वडावडी आपटापटी उचलाउचली पळापळी बुकाबुकीन ह्याची आली त्याची गेली, हे राहिला हे आला गेला वाकला थुकला भुकला नुसता धिंगाणाच. सकारात्मक काय? दिवस उगावला पेपर हातात घेतलं तरी पहिल्या पानावर धिंगाणा, टीव्ही चालू केलं तरी राडाचं, मोबाईल ओपन केला तरी सगळं इस्कुटच झालाय. मग काय देव सुद्धा टेन्शन मध्ये. देवाला वाटतंय मी निर्माण केलेली हीच ती जातय का सगळ्यात बुद्धिमान म्हणून? अहो काग देव खचणार नाही. भावाभावाची हाणामारी आणि एका आईच्या कुशीतान आले बहीण भाऊ कोर्टात आहेत जमिनीला मार्केट आल्यामुळं. आई स्वतःच्या पोटच्या गोळ्याला टाकून जायला पळून जायला लागली आणि 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार व्हायला लागला. काय परिस्थिती सध्या फार अवघड झाले मायबाप. काही राहिलं नाही. गाड्या घ्यावं तर डिझेल भेटा ना, मधी घरीच मरावं तर गॅस संपला. शाळेत ॲडमिशन घ्यावं तर पैसे नाहीत. पेपरला बसवं तर पेपर फुटायला लागले. नोकऱ्याचा मेन आहे का ना, लागली नोकरी तर बायको भेटना. भेटली बायको ती नांदाना, नांदली तिला पोरं व्हायना, झाली ती जगाना. एक टेन्शन आहे का? अहो कोर्ट आहे, कचेऱ्या आहे, पोलीस स्टेशन आहे, आरोग्याचा मेळ लागाना, वाहतुकीचा सगळी कोंडी होऊन बसली, पोरांच्या शिक्षणाचा सगळा कुठं काय मेळ लागाना. आणि एवढ्या टेन्शनमध्ये तुम्ही कीर्तनात येऊन टाळी वाजवताय, तुम्ही खरे संत आहेत. त्यात परत ही पुणे नगरी घरा शेजारी कोण राहते हे बघायला टाइम नाही. सगळं धावपळीचं जीवन झालंय मायबाप. 30 सेकंद आले जीवन रील, 30 सेकंद सुद्धा बघत नाही. पहिले 4-5 सेकंद जर खटका असला तर बघतोय माणूस, नाही तर ती सुद्धा पुढे ढकलतय. लक्षात घ्या ही मिनिटं संपली. आता 4-5 सेकंद आले, 30 सुद्धा नाही. काय दिसानी फक्त फोटो. ठिकाणी माणूस 2 तास कीर्तन सोडून दुसरीकडे थांबूच शकत नाही सध्याच्या काळात. इतका शांत आणि इतका एक रूप, एवढी एक जागा आहे. म्हणून कलियुगा माझी करावे काही राहिलं नाही मायबाप. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरिबाची फाटली जुळी, ओसाला टोळी. गरिबाचं लय मरण नाही. मोठ्याच्या घरात पोत्याने पडले साखर, गरिबाला मिळाना भाकर. शेतकरी राजा असून बी झाला नौकर. ही अशी परिस्थिती. आणि शेतकऱ्याला खायला मिळाना भाकर. अहो तरुण मुलांना आईबाप नको वाटत येत. आईबापाला लावतो कामाला आणि सासूला नेतो 4-10. कधी आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय तमाशा आहे म्हण. अहो जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोराचं तर मिळच नाही पण मशीनच नेलं म्हणे. काय रक्षकच जर भक्षक झाले, दाद मागायचे कोणाकडे समाजाने. भारतात बुट पॉलिश करायला माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बुट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्सासारख्या मशीनी चौकात ठेवल्यात. ॲटोमॅटिक जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्याच्यातून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय पंगत आहे का फुकाट कोणी यान खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीनीत दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली, त्याने डोकं लावलं, गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. पहिली मीटिंग घेतली, म्हणले मशीन बदला, पहिलाच पाय दाबून धरा. पत्रकाराने विचारलं मॅनेजमेंट टीमला बदल का केला, म्हणलं हे तर भारताचा नमुना येऊन गेला. ही दरबार झालाय धुंदन, माणसं झाल्यात मध्य धुंद. अंधा कानून, अंधा धुंद चालू आहे. काही कोणाची कोणाला मेळ राहिला नाही. ही जगात नजर टाकली की देवाला सुद्धा टेन्शन आलं. बाबा मी कोणत्या हेतूने ही जात निर्माण केली, ही कोणत्या थराला गेली. पशु सुद्धा वागणार नाहीत. ही पातळी माणसानं गाठली, देवाला टेन्शन आलं. देव डोक्याला हात लावून बसले. रुक्मिणीने ओळखलं आपल्याला काय बोलणार नाही. नामदेव रायांशिवाय देवाच्या मनातली गाठ सुटणार नाही. नामदेवरांना बोलून घेतलं. नामदेवराची देवाची मिटिंग. नामदेवरांना विचारलं काय झालं देवा एवढं. आणि म्हणले बोरच झालंय जरा. आपल्याला पंढरपुरात सध्या कर्म नाही म्हणले. मोबाईल फेबाईल आपल्याला नॉट रिचेबल करून आपल्याला मस्तपैकी कुठेतरी फिरायला जायचंय. मला विश्रांती भेटल असं ठिकाण सांगा. तर नामदेवरांनी ते ठिकाण सांगितलं. म्हणे देवा चला. कुठं? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. तुम्हाला आराम आणि तुम्हाला विश्रांती आळंदीला भेटल, इकडं नाही. आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं? हरिदासाचं. म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती कुठे?
हरिदासाच्या घरी आहे, म्हणून मागणी समर्पक आहे. हरिदासाचे मज उपजवा जन्मांतरी. रिझल्टच पॉवरफुल आहे म्हण. जी केस शास्त्रानं डिलीट करून टाकली, अशा जड केशी हरिदासाच्या घरी इजेक्ट झाल्या. विडवल डिलीट केलेल्या फायली ओपन करण्याची ताकद हरिदासाचे घरी म्हणजे संतांच्या संगतीत आहे. काय झालं? पैठण निवासी नाथबाबांच्या घरी ऐश्वर्य संपन्न संत. तिथं काय कमी देवच पाणी भरतोय, देव गावडीने पाणी भरतोय, आणि तिथं काय कमी ऐश्वर्य संपन्न संत आहेत. कोणते संत गरीब नाहीत बर का. संत गरीब होते हे डोक्यातनं काढून टाका. संतांची गरिबी सांगू सांगू महाराज श्रीमंत झाले. श्रीमंती सांगून श्रीमंत व्हा, गरिबी सांगून भांडवल करू नका. लोकांचा बघण्याचा दृष्टी हे अशी साधी भुळीत वारकरी, हायटेक वारकरी. आता आपण उलटच सांगत आलो. नाथ महाराजांच्या आजही पैठणला डबल घर आहे, जुना वाडा नवा वाडा, दोन्ही डबल मजली, आणि बादलीनं तूप होतं जेवाय आलेला, आणि कीर्तन ऐका आलेला 5-5 किलो त्याच्या घराण्यातलं. हे लक्षात घ्या, ते बी श्रीमंत. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्ञानोबर आहे नाथ महाराज. तुकोबर आहे, तू म्हणतो तुकोबर आहे गरीब होते की. तू अभ्यास नीट कर ना. 400 एकर जमीन आणि ती वाटून टाकली. ते देणाऱ्याच्या यादीत घेणाऱ्याचा नाही. 65 लाखाची जहागीरदारी. इंद्राणीच्या पाण्यात सगळी सावकारकीचे कागदपत्र बुडवून टाकली. या जगाच्या पाठीवर नीट ऐका, सगळ्यात पहिली शेतकऱ्याची कर्जमाफी जर कुणी केली असेल तर ती माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी केली. हे लक्षात घ्या. तुकोबारांनीच पहिली केली. विडवल म्हणजे तुकोबार आहे श्रीमंत, नाथ महाराज. त्याच्यामुळे वार करायला सुद्धा सांगतो वजनात राहायचं. कपडे फिपडे ताईट घालायचे, टोप्या फिप्या कडक, असं कोयत्यावानी फिकून हाणलं तर कापलं पाहिजे पुढच्याला. आज ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती वजनात राहते आणि खरी सेवा करणार, आणि का गरीबावानी राहायचं. राजा याचे कांता, श्रीमंताची लेकरे जयाचे दोरे सोन्याचा पिंपळ. श्रीमंताची लेकरे श्रीमंतासारखंच राहायचं. विडवलं रोज पुरणपोळ्या नाथ महाराजांच्या घरी. मी का सांगतोय हरिदासाच्या घरी, हा मूळ मुद्दा आहे बरं का, हे लक्षात घ्या. रोज पोळ्या नाथ महाराजांच्या घरी. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत पोळ्या. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय काय म्हणतात, जरा सुनच वाटते. सण तू कॅलेंडरवर ध्यान ठेव ना, तुझं व्हॉट्सअपवर ध्यान म्हणल्यावर सणाचा केव्हा मेळ बसायचा. रोज पुरणपोळ्या. पोळी सुद्धा अशी, पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जागा इरगळून जायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत टाकल्या त्यांनी समर्पण केलं पाहिजे तर ती पोळी. आता आताच्या पोळ्या, आमचे एक मित्र एका गावात जेव्हा गेल्या त्याचा अंगठा मुरगाळ पण पोळी तुटली नाही म्हणा. अरे काय लबरची का काय, लईच जड असतात म्हणा. काय साहेब काला एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडीमध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी, मग नेमका लांडेवाडी. पूर्ण मातेची कृपा लागते हे लक्षात घ्या. काय माता मावल्या नुसत्या पाण्याला फोडणी देतात, पण अशी आमटी की माणूस चुरून हाणतंय. आणि काय जॅम झाल्या पोतभर मसाला चव नाही कशाला. शेवटपर्यंत नाहीच मिळ लागत त्यांना. जेवण करणे, जेवण बनवणे ही कला आहे. ही जशी कला आहे ना तशी ती कला आहे. त्याला पाक कला म्हणते. त्याचे कोर्स आहेत 10-10 वर्षाचे. हे हॉटेल मॅनेजमेंट. ताट वाढण्याची पद्धत, कोणते पदार्थ कुठं ठेवायचे, कोणत्या पदार्थासोबत काय खायचं, काय भातासंग चपाती खातेत. म्हणजे थोडा तरी कॉमन सेन्स पाहिजे ना. भातासंग चपाती कशी खायची बुवा. ताट वाढण्याची सिस्टीम, पावित्रता, शुद्धता, मनाची निर्मळता. असं निम्म जेवण तर डोळ्यानं झालं पाहिजे. ताट बघितलं वाटलं पाहिजे बस. डोळे सुद्धा जेवतात, फक्त खाणाराचा बुद्ध्यांक त्या लेवलचा पाहिजे आणि बनवणारी सुगरण पाहिजे. काय कायला स्वयंपाकाचा मेळच लागत नाही. एका पुरीचं झालं लग्न, स्वयंपाकाचा मेळ नव्हता. त्यांनी युट्यूबवरून रेसिपी शिकायला. युट्यूबला काय बी आहे. युट्यूबची रेसिपी होती 10 माणसाची, हिच्या घरात 4च माणसं. मग तिथल्या मिरच्या इथं जमत्यान का. तिथं 90 मिरच्या सांगितल्या, हिने 4 माणसाला 90 मिरच्याची आमटी. खाणारा जगन का. म्हातारीने भाजी बघितल्या, म्हातारी म्हणली मला भूक नाही, माझी शिवरात्र आहे म्हणली, मला उपवास. आता नवरात्रात कुठं शिवरात्र असते होय. आणखी एक टप्पा आहे का. आता इथं रोज महाप्रसाद आहे. हजारो लोकांचं अन्नदान चालू आहे. ज्ञानदानाबरोबर अन्नदान सुद्धा तेवढ्याच ताकदीने. कीर्तनात जो असतो तो प्रसाद, आणि घरी जे बनवलं जातं ते अन्न. घरचं अन्न का, हितला महाप्रसाद का. काय फरक आहे. पदार्थ तेच, बनवण्याची सिस्टीम सुद्धा तीच, प्रक्रिया तीच, फरक का. तर उत्तर आहे का,
हितला स्वयंपाक चालू असताना भगवंताच्या नामाच्या लहरी त्या अन्नावर आढळतात. त्याच्यातला दूषित भाव निघून जातो. ते अन्न सात्विक होतं. ही नामाची ताकद, आणि ते दुर्जनानं खाल्लं तरी तो सज्जन होतो. म्हणून काल्याच्या कीर्तनातला महाप्रसाद. या मंडपाचं अन्न बनवताना एकमेकाला शिव्या चालू असतात. सासूने सुनव धुपायचं, सुनाने सासू, बापाने पोराने, चुलत्याने म्हाताऱ्याचं, कुणाचीच कुणाला मेळ नाही. खाणाऱ्याची बुद्धी दुर्बुद्धी होऊन जाते. म्हणून आमच्या बुद्ध्या कशा ठेवायच्या ही तुमच्या हातात आहे. फार महत्वाचा विषय तुमच्या अंडर खाली वर का. त्याच्यामुळे आजपासून असा संकल्प करा, मी अन्न बनवताना कमीत कमी 100 वेळा तरी रामकृष्ण हरिमंत्राचा जप करेल. ते अन्न सात्विक बनल्याशिवाय राहणार नाही. असा जाडी जाते तिथे लवाळी वाजते. म्हणून थोरपण पर्रा सांडीचे उत्पत्ती अवघी विसरे जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी ज्ञानोबारे म्हणतात. जो जगाला नम्र आहे त्याला माझ्या चरणाजवळ जागा आहे. विडवलं हरी पंडित एक दिवशी नाथबाबांना म्हणला, नाथबाबा राहिलेलं रामायण कोण लिहिणार. त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणतील की तूच लिहा, तुझ्याशिवाय कोण आहे. नाथ महाराज म्हणले तू टेन्शन घेऊ नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहीन. म्हणजे तिथे पोळ्या खाण्यासाठी आले, शाळेतच गेलं नाही, त्याने का कशाला जाऊन अभ्यास, तू टेन्शन घेऊ नको, तूच लिहिणार. नुसती दृष्टी टाकली मायबाप आणि आलिंगन दिलं. आलिंगन या संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. सामान्य घरचा गावबा पोळ्या खाण्यासाठी आलेला होता. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळत नाही की नाथ महाराजांचं रामायण कुठं संपले, गावबाचं कुठं सुरू झाले. कोणी दाखवून द्यावं, कळतच नाही. तेवढीच समरूप भाषा त्याच्या वाणीमध्ये ही पावर निर्माण झाली. आणि आजही पैठणला कधी गेला तर दर्शनाला आवर्जून जा. नाथ महाराजांच्या मंदिराचं जे मंदिर कुणाचं आहे, गावबाचं मंदिर आहे. पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा मंदिर झालं, संत पदाला प्राप्त करून ठेवला. हरिदासाच्या घरी आला तर जीवनामध्ये हे परिवर्तन झालं. म्हणून तुम्ही मागा म्हणतात, बरं सांगतात मनसी काही मागा, हेचे देगा पांडुरंगा. मागा म्हणताय हेच द्या. काय हरिदासाचे घरी मज उपजवा जल. काय नाही, संत संगत मागितली. हरिदास म्हणजे कोण, संत, त्यांची संगत मागितलेली आहे. संत संगतीमध्ये जीवनाचं परिवर्तन होत असतं. मायबाप चांगल्याच्या संगतीत गेल्या चांगलंच होणार नाही. सज्जन को सज्जन मिले तो दो मारे बात, आणि दुर्जन को दुर्जन मिले तो दो मारे लाता. संगतीवर माणसाच्या जीवनाचा रिझल्ट आहे. आकाशातून पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्याव पडला नष्ट होतो, शिंपल्यात पडला मोती होतो, फुलात पडला दवबिंद होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. विडवलं. आणि संतांच्या संगतीतली ताकद आहे का. आणि संत नीट ऐका, संत ज्ञानानं ओळखा, संत प्रेमानं ओळखा, संत अनुभवातून ओळखा, संत चमत्कारानं ओळखू नका. चमत्कार करतो तो संत हे डोक्यातनं काढून टाका. हे चमत्कार करणारे बुवान बाबा इतके वाढलेत. रोज एक बाबा जेलमध्ये चाललाय आणि त्यांची चूक नाही. आपण मूर्ख आहे, आपल्याला कळलं पण आपण कुणाच्या दावणीला किती बांधलं जातोय भाऊ. अहो श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा. परवा एक नमुना मला भेटला, माऊली म्हणलं बोला आमचा बाबा लय डेंजर आहे. हानी तो का काय लोकांना डेंजर. अहो बाबा प्रेमळ असावं, डेंजर असावं का. बाबा बाबा म्हणजे निवळ बाबाचं आहे स्वप्न. मी म्हणलं काय केलं तुझ्या बाबाने भाऊ, काय केलं, काय केलं नाही हे सांगा. म्हणलं काय झालं. आमची गाडी पेट्रोल संपलं बंद पडली. बाबा गाडीतून खाली उतरले, बाबाने गाडीला नुसता हात लावला तर गाडी 100 किलोमीटर पुढे पळाली. म्हणलं नमुन्या, तुझ्या बाबा जर एवढी ताकद असती तर पेट्रोल पंपाची गरज काय होती. HP इंडियन ऑइल. तुझ्याच बाबाला चौकात उभा केला असताना आली गाडी लाव हात पळ, आली गाडी लाव हात पळ. बरं हात लावल्या गाडी पळाली. तुझा बाबा आधी त्या गाडीत बसलाच होता ना, तेव्हा काय बाबाचा गाडीला स्पर्श नव्हता का. म्हणलं बाबा बसला असताना गाडी बंदच कस काय पडली. हा अपमान आहे म्हणलं बाबाचा. अरे किती लोकाला येडं बनवावं, ह्याला बी मर्यादा पाहिजे ना. आणि ह्या मधल्या दलालांना ह्याचे पैसे आहेत, तुम्ही ही पीरीत चला आणि लोक येडीच आहे. आणि परत किल्पा व्हायरल झाले बोंबलायचं. वाटलं नाही हो तेव्हा असं असेल, तेव तसाच आहे, तू मूर्ख आहे. विडवलं. रेडा वेद बोलला, नीट ऐका. रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. पण ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. ज्ञानेश्वर हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. मला आजही ज्ञानोबा कसे आहेत, रेडा सांगू शकत नाही, भिंत सांगू शकत नाही. पण ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास केला आणि जर सेवा केली, आई
पोटच्या पदराला जसं बाळ झोंबतं तसं ज्ञानेश्वरीला जर आपण बिलगलो तर एक एक ओवी एक एक शब्द ज्ञानोबरांच्या मुखातून बाहेरला सांगतील की ज्ञानोबराय कसे आहेत, ज्ञानोबरांचं काय म्हणणं आहे हे ज्ञानेश्वरी सांगू शकते. हा चमत्कार आहे, हे लक्षात घ्या. संत ज्ञानानं ओळखाव. मला एक जण भेटला, म्हणला माऊली. म्हणलं काय, तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली? म्हणलं हो. ज्ञानोबरांचं नाव माऊलीच होतं की? म्हणलं हो. काय तुझा मुद्दा? मुद्दा एकच, त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय हे कीर्तन फिरतन तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता आम्ही रोज इतकं फिरतो, मग आम्ही चेहरा पाहून बुद्ध्यांक ओळखतो, सांगायची गरज नाही. चेहऱ्यावरून बायोडाटा लक्षात येतो. मी म्हणलं हो मी भिंतीकडेच निघालोय, मी त्याच मूडमध्ये आहात आणि दोघांनी बी भिंतीवर बसायचं. तर मला एक सांग, माऊलीने भिंत कधी चालेल? ते मला चांगदेव वाघाव बसून आले तेव्हा. म्हणलं मग तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव, माझ्याकडून तो वाघाव बसून ये, मी इकडून भिंत आणतो. ते मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो. अरे तो कुत्र्यावर कंट्रोल करू शकत, आम्हाला भिंती चालवाय सांगतो का? थोडा माईक बंद करता, वारं जाते माईकमध्ये, माईक बंद कर. त्याचा मिठूस तर दुसरा एक जण म्हणला माऊली. म्हणलं बोला, माझा एक प्रश्न आहे, म्हणलं विचारा. तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायलाच आमचा जन्म झालाय. म्हणलं बाकीचे उद्योगधंदे आम्हाला नाहीत ना का, विचार. म्हणलं तुमचं वय किती? म्हणलं माझं वय सध्या 28. नाव काय? म्हणलं माऊली. मग हाच मुद्दा आहे. म्हणलं काय? 28 तुमचं वय, नाव माऊली. मग त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. एक मला कुंडलीने जागी. म्हणलं का झोपली? झोपू दे ना बाबा, तिला का जागी करतो? आपली लेवल काय, आपण विषय कोणते हाताळतो, हे समाज आहे मायबाप. आणि लोकांचं असं आहे, कसंही वागा. लोक बोलणार म्हणजे बोलणारच, लोकांचं काम असते. 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. आणि 100% मला मानलंच पाहिजे असं शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची नाही. काय करायचे? 100%ला 51% सरकार येते. देशाची सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने कौल दिलं की हासिल करता येत असते. 100% लागत नाही, फक्त 1+ असला तरी ओके. त्याच्यामुळे सगळे आपल्याला मानतच नसतात, त्याच्यामुळे ते लोडच घ्यायचा नाही. कसंही वागा. बघा तुम्ही, 4 माणसाची बैठक बसली, एखाद्या माणसाचा मोकळ्या मनाचा स्वभाव असतो, ते 2-4 शब्द फडफड फडफड बोलून जातं. ते बोललं की लगेच बाकीची त्याच्या बाबतीत काय चर्चा करतात. त्याला काय अक्कल आहे का? माणसा शांत बसलं पाहिजे, लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे. ह्याच नसतं भाड 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 करतो, इंजन चालू की नाही, भेजाचा भाग नाही ह्याला. नसतं भरडितो म्हणजे बोलला तरी अडचण. एखादा म्हणतो जाळ झाला, बोलायच नका. ते मीटिंगमध्ये गप मरून पडतं. त्याची गप बसले, त्याला बी लोक काय म्हणतात, त्याला काय माणूस की का, ती काय बोलत्यात का चालत्यात, मनातलं काय आपल्याला सांगत्यात. त्यांच्या डोक्यात एक मनात एक 100% काहीतरी गेम करतोय. म्हणजे काम नाही, धंदा नाही, लेकरा बाळाचं बघाव, बिझनेसचं बघाव, संसाराचं बघाव. लोकांची दार पूजित. लोक काय आयतं आणून देणारे, पैशाशिवाय कोण विचारतं? आणि हे नुसती लोकांची दार पूजितो म्हणजे गेला तरी अडचण. एखादा म्हणतो जायलाच नको, तरी बी घमेंड आहे त्यांना पैशाची. पैशाच्या जीवा मजा करणारे जात आली, ती काय कुठे येतात का जात्यात. माणसानं माणूस शुभून दिसतो, पैसा नाही कामाला येत, माणसंच कामाला येत. माणसं जपली पाहिजे. अरे म्हणलं वागायचं कसं?